क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 26 फरवरीचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफने एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे ब्रँड अम्बॅसिडर बद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तुम्ही नुकतेच MPSCची एक्झाम बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो, तिथे ब्रँड अम्बॅसिडरबद्दल प्रश्न होता. तर आपण जे पण एक्झाम पॉईंट ऑफनं महत्त्वाचे टॉपिक पाहतो ते अत्यंत महत्त्वाचे टॉपिक असतात, तिथून प्रश्न येऊ शकतात. जे विद्यार्थी चॅनलवर आपल्या नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. काल विचारला गेला प्रश्न तुमच्यासाठी होता, 350 आंतरराष्ट्रीय सामना खेळणारी पहिली ऑस्ट्रेलियन खेळाडू कोण ठरली आहे? तर ती खेळाडू आहे एलिस पेरी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता पाहून आपण आजचे प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने स्पीकर ऑफ द क्रेसेंट मेडल हा सन्मान प्रदान केलेला? तर तो देश आहे इस्रायल, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. स्पीकर ऑफ द क्रेसेंट मेडल बाबत कोणत्या देशाने दिला? इस्रायलने. विजेता पंतप्रधान नरेंद्र मोदी. प्रदानकर्ते कोण आहेत? इस्रायल संसद. तारीख 25 फरवरी 2026. हा मान सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय नेते आहेत. कारण भारत इस्रायल मैत्री आणि धोरणात्मक संबंध दृष्ट केल्याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न. IAS नीती छिब्बर यांची नियुक्ती कोणत्या संस्थाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर ते नीती आयोग यांची CEO बनलेले आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. नीती आयोगचे नवीन CEO निधी छिब्बर. पद मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त कार्यभार. प्रभावी तारीख 24 फरवरी 2026 पासून. 1994 बॅचचे कॅडरचे IAS अधिकारी आहेत, छत्तीसगड कॅडरचे. कोणाची जागा घेतली? BVR सुब्रमण्यम यांची जागा घेतली. त्यांचा कार्यकाळ 24 फरवरी 2026 रोजी संपला. इतर पद त्यांनी डेव्हलपमेंट मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशन ऑफिस DMOच्या महासंचालक म्हणून ते कार्यरत आहेत. तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न. संयुक्त राष्ट्रांनी ग्लोबल चॅम्पियन्स फॉर दी रोड सेफ्टी म्हणून कोणाचा गौरव केला? तर ते सचिन तेंडुलकर आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. किल्लारी लीप 2026 हा संयुक्त सागरी सरावाचे आयोजन कुठे करण्यात आला? तर याचे आयोजन लक्षद्वीप आणि मिनिकॉय द्वीप समूह येथे करण्यात आलं, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. किल्लारी लीप 2026 ठिकाण लक्षद्वीप आणि मिनिकॉय द्वीप समूह. तारीख काय होती? 24 ते 25 फरवरी 2026. आयोजक कोण होते? भारतीय वायुसेनेचे दक्षिण एअर कमांड. सहभाग भारतीय वायुसेना आणि भारतीय तटरक्षक दल. उद्देश सागरी सुरक्षा आणि संयुक्त लष्करी मोहीमची क्षमते तपासणे. प्रमुख सहभाग सुखोई 3 MKI लढाऊ विमान आणि Mi-7 V5 हेलिकॉप्टर इथे सामील झालेले होते. त्यानंतर पुढला प्रश्न. सुपोषण ग्रामपंचायत अभियान अंतर्गत पहिला क्रमांक कोणत्या राज्याने पटकावलेला आहे? तर पहिला क्रमांक आपल्या महाराष्ट्र राज्याने पटकावलेला आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर राहील. त्यानंतर याच संबंधित प्रश्न. सुपोषित ग्रामपंचायत अभियान अंतर्गत देशातील निवडक 1000 ग्रामपंचायतपैकी महाराष्ट्र एकूण किती ग्रामपंचायती अव्वल ठरलेले आहे? तर 1000 पैकी महाराष्ट्राचे 192 एवढे ग्रामपंचायत अव्वल ठरलेले आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. आता या अभियानाबद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहूया. सुपोषित ग्रामपंचायत अभियान. प्रथम क्रमांक महाराष्ट्र राज्य. मुख्य ध्येय कुपोषण मुक्त भारत, माल न्यूट्रिशन फ्री इंडिया. लक्ष्य लहान मुले, गर्भवती महिला आणि स्तनदाता माताचे आरोग्य. अंमलबजावणी ग्रामपंचायत आणि अंगणवाडी स्तरावर प्रभावी कार्य करणे. निकष वजनातील सुधारणा, सकस आहार आणि लसीकरण करणे. प्रशस्ती केंद्र सरकारकडून गौरव करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न.
जैव तंत्रज्ञान विभाग DBTच्या 40व्या स्थापन दिनानिमित्त केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी कोणता AI चलित बायोटेक उत्पाद डेटा पोर्टल सुरू केलेला आहे? तर या डेटा पोर्टलचं नाव आहे सुजीविका, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण या पोर्टलबद्दल माहिती पाहूया. सुजीविका पोर्टल विभाग जैवतंत्रज्ञान विभाग DTPच्या 40व्या स्थापन दिनानिमित्त हा लॉन्च करण्यात आलेला आहे. उद्घाटक कोण होते? केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग. फरवरी 2026 मध्ये लॉन्च केलेला आहे. तंत्रज्ञान AI चालित म्हणजेच AI पॉवर डेटा पोर्टल असणार आहे. सहकार्य ABLच्या असोसिएशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी लीड एंटरप्राइजेस. उद्देश बायोटेक उत्पादनाला आयातीची अचूक डेटा उपलब्ध करून देणे. काय फायदे होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो? स्वदेशी उत्पादना म्हणजे इंडिजिनियस आणि स्टार्टअपला चालना देणे याचा फायदा होईल. त्यानंतर पुढला प्रश्न योजना संबंधित आहे. बंगलारा युवा साथी योजना 2026 ही योजना कोणत्या राज्याने बेरोजगार तरुणांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू केलेली आहे? तर तो पश्चिम बंगाल राज्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. बंगलार युवा साथी योजना 2026 ही पश्चिम बंगालने सुरू केलेली आहे. प्रवर्तक कोण आहे? मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. आर्थिक मदत किती होणार आहे? दरमहा 1500 रुपये. लाभार्थी कोण होणार आहेत? 21 ते 40 वयोगटातले बेरोजगार तरुण. पात्रता काय आहे? किमान 10वी उत्तीर्ण असणे. अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून हे प्रत्यक्ष लाभ सुरू होणार आहे. उद्देश नोकरी शोधत असताना तरुणांना तात्पुरती आर्थिक आधार देणे याचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, वैश्विक AI ब्रेन रेस रिपोर्ट 2026 मध्ये कोणत्या देशाने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर या इंडेक्समध्ये संयुक्त राज्य अमेरिका म्हणजेच USA ने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर राहील. आता या रिपोर्टबद्दल आपण महत्त्वाची पॉईंट्स पाहूया. वैश्विक AI ब्रेन रिपोर्ट 2026 प्रथम क्रमांक अमेरिका, द्वितीय क्रमांक चायना आणि तृतीय क्रमांक किती कोणाचा आहे? सिंगापूरचा. तर ही क्रमवारी तुम्ही लक्षात ठेवा. भारताचा क्रमांक किती आहे? ती भारताचा क्रमांक या रँकिंगमध्ये 6व्या नंबरवर आहे, म्हणजे 6 स्थानावर भारत आहे. निकष AI मध्ये संशोधन, गुंतवणूकदार आणि कुशल मनुष्यबळ. भारतीय जमेची बाजू जगातला सर्वाधिक AI टॅलेंट पैकी एक. तर हे खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत त्या रँकिंगबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, RBIने आपला दुसरा नवीन हाय सिक्युरिटी डेटा सेंटर कोणत्या राज्यात स्थापन केलेला आहे? तर RBIने आपला दुसरा सेंटर ओडिशा इथे सुरू केलेला आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. RBIने आपला दुसरा नवीन हाय सिक्युरिटी डाटा सेंटर ओडिशा भुवनेश्वर इथे स्थापित केलेला आहे. संस्था भारतीय रिझर्व्ह बँक ओडिशा भुवनेश्वर इथे. स्वरूप हाय सिक्युरिटी डेटा सेंटर आणि सायबर सुरक्षा प्रशिक्षण. उद्घाटन शशिकांत दास, RBIचे माजी गव्हर्नर. उद्देश बँकिंग क्षेत्रातील डेटा सुरक्षित आणि सायबर हल्ल्यापासून संरक्षण करणे. क्रम हे RBIचा दुसरा डाटा सेंटर आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिला डाटा सेंटर RBIच्या नागपूर महाराष्ट्र इथे आहे. तर हे 2 डाटा सेंटर आता RBIचे झालेले आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो आपण जे पण चालू घडामोडीचे प्रश्नाचे सिरीज घेतो तिथे आपण एक्झाम पॉईंटवरून एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे ब्रँड अम्बॅसिडरबद्दल. आपण येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. नुकतंच MPSCची जी एक्झाम झाली तिथे ऑडी या कंपनीचे ब्रँड अम्बॅसिडरबद्दल प्रश्न होता. तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे, तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. तर सर्वात आधी आपण क्रीडा क्षेत्राचे ब्रँड अम्बॅसिडर पाहूया. रोहित शर्मा ICC पुरुष T20 विश्वचषक 2026चे ब्रँड अम्बॅसिडर. नीरज चोपडा एव्हर रेडी आणि स्पीड पेट्रोलचे ब्रँड अम्बॅसिडर. मनू भाकर केंद्रीय बंदरगाह, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे ब्रँड अम्बॅसिडर. स्मृती मंदाना बाटा स्पोर्ट पॉवर यांची ब्रँड अम्बॅसिडर. सचिन तेंडुलकर महाराष्ट्र स्माईल अम्बॅसिडर स्वच्छ मुख अभियान. विराट कोहली प्युमा, HSBC आणि IQQ मोबाईल यांचे ब्रँड अम्बॅसिडर. PV सिंधू फिट इंडिया मुवमेंट आणि व्हिसा यांची ब्रँड अम्बॅसिडर. त्यानंतर आपण सरकारी योजना यांचे ब्रँड अम्बॅसिडर पाहूया. अमिताभ बच्चन GST, दरवाजा बंद आणि पल्स पोलिओ आणि स्वच्छ भारत मिशन यांचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत. करीना कपूर युनिसेफ इंडिया नॅशनल यांची ब्रँड अम्बॅसिडर. आयुष्मान खुराना युनिसेफ चाइल्ड राईट यांचे जागतिक राजदूत.
दिया मिर्झा संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEPची सचिदा दूत. पंकज त्रिपाठी कृषी नेटवर्क आणि निवडणूक यांचे नॅशनल आयकॉन. त्यानंतर आपण मनोरंजन क्षेत्राचे प्रमुख नियुक्त्या पाहूया. शाहरुख खान थम्सअप आणि रिअलमी स्मार्टफोन यांचे ब्रँड अँबॅसेडर. रणवीर सिंग पेप्सी आणि डिझनी स्टार. आलिया भट गुची या जागतिक लक्झरी ब्रँडची पहिली भारतीय ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर. त्यानंतर श्रद्धा कपूर युरेका फोप यांची ब्रँड अँबॅसेडर. दीपिका पादुकोण बिस्लेरी आणि हुंडाई यांची ब्रँड अँबॅसेडर. त्यानंतर आपण राज्यस्तरावरील ब्रँड अँबॅसेडर पाहूया. सौरभ गांगुली त्रिपुरा पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसेडर. रिषभ पंत उत्तराखंड राज्याचे ब्रँड अँबॅसेडर. संजय दत्त अरुणाचल प्रदेश यांचे ब्रँड अँबॅसेडर आणि गोविंदा मध्य प्रदेश पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. त्यानंतर मालदीव पर्यटन कॅटरीना कॅफ यांची ब्रँड अँबॅसेडर आहे. फिट इंडिया आयकॉन यांचे ब्रँड अँबॅसेडर आयुष्मान खुराना आहे. मानसिक आरोग्य यांचे ब्रँड अँबॅसेडर अभिनव बिंद्रा. झारखंड पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? महेंद्रसिंग धोनी. ऑस्ट्रेलिया पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? सारा तेंडुलकर. ओडिशा हातमाग यांचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? माधुरी दीक्षित. युनिसेफ इंडिया यांचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? करीना कपूर. आणि थायलंड पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? सोनू सूद. त्यानंतर MP पर्यटनचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? पंकज त्रिपाठी. सायबर गुन्हे केंद्र यांचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? रश्मिका मंदना. बंदरे जहाज आणि जलमार्ग यांचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? मनु भाकर. ऑडी कंपनी यांचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? नीरज चोपडा. खो खो विश्वचषक यांचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? सलमान खान. आणि तंबाखू नियंत्रण यांची ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? PV सिंधू. तर विद्यार्थी मित्रांनो, हे खूप महत्त्वाचे ब्रँड अँबॅसेडर आहे. याबद्दल तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न तुमच्यासाठी असतो क्वेश्चन ऑफ द डे. तर आजच्या क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी आहे, महाराष्ट्राचे पहिलं जातमुक्त गाव म्हणून कोणत्या गावाने स्वतःची घोषणा केलेली आहे? तर तुमचे ऑप्शन तुमच्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. जर येत नसेल तरी पण तुम्ही उत्तर द्या. चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणारच आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर आपली सिरीज रोज फॉलो करत असतील त्यांना या प्रश्नाचं उत्तर नक्कीच येईल. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे हे सिरीज घेत आहोत, हे सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.